वरती शुभम पाहायला मिळेल, नॉन स्ट्रायकर एंड वरती चेतन आणि गोलंदाजी मार्क वरती गावदेवी कांबा संघाच्या माध्यमातून सातत्याने जो गोलंदाज पॉवर प्ले अन्यथा डेथ ओव्हर टाकतो तोच गोलंदाज राज आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती सातत्याने विचार केला तर राजच्या माध्यमातून सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली, कारण मी अनेक टुर्नामेंट पाहिले आणि त्यामध्ये राजच्या माध्यमातून शेवटच्या ओव्हरमध्ये 7 धावा ते 8 धावा सुद्धा डिफेंड होताना पाहिल्या दुसऱ्या राऊंडच्या मॅचेसमध्ये सुद्धा. त्यामुळे एक गुणवान गोलंदाज आहे. यावेळेस मात्र अवे फ्रॉम ऑफ स्टंप होता, परंतु वाईडच्या लाईनीच्या आतमध्ये होता आणि त्याचमुळे निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिले चेंडू निर्धाव चेंडू, सुरेख इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे राजच्या माध्यमातून. अशी गोलंदाजी केली तर नक्कीच तुमची टीम जी मात्र कुठेतरी बॅकफूटवरून फ्रंटफूटला येऊ शकते. आणि मी सांगितलं होतं की शेवटच्या ओव्हरमध्ये 6 ते 7 ची धावा सुद्धा डिफेंड केलेल्या या खेळाडूंनी आहेत. त्यावेळेस मात्र थोडीशी फंबलनेस आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच थोडंसं फंबलनेस, लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाली. गेंद को मारना चाहते थे काशी में, ऐसे दिखाए लेकिन गेंद को मार दिया वो वाशी में, असं काहीसं पाहायला मिळालं. नक्कीच थोडीशी लेझी क्रिकेट जी मात्र पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण झालं होतं परंतु लेझी क्रिकेट हे म्हणायला लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न होतो. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. एकही क्षेत्ररक्षक तिथे मात्र नसेल आणि चेंडू जातोय सरळ मिड विकेट, सीमारेषा पार. धावा मितील 4. संघर्षाचा शंखनाद करणारा फलंदाजच्या बॅटतून येतोय संघर्षमय चौकार. डीजे
डबलचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट, ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. संघाचा अकाउंट 2 पुढे 12 धावा, ज्या मात्र धाव फलकावरती. एकही मोठा फटका येत नाही, परंतु रनिंग बिटवीन द विकेट तेही थांबत नाही येत. आपण पाहू शकतो सुरेख फलंदाजी जी मात्र होताना चौकार येत नाहीत, परंतु सिंगल डबल सुद्धा सोडत नाहीयेत. यावेळेस मात्र स्लोवर वन चेंडूचा वापर केला होता. व्हेरिएशन जो मात्र दाखवलेला तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने पाहू शकतो धावसंख्येत पुन्हा एकदा एकनी वाढ. 13 धावा ज्या मात्र धाव फलकावरती असतील. यावेळेस लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. आकाशाला गव्वस निघालणारा गगनचुंबी, गगनभेदी, दमदार, असरदार, बहरदार, दिमाखदार षटकार. लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड. लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. आकाशाला गव्वस निघालणारा गगनचुंबी, गगनभेदी, दमदार. टीम मीटिंग घ्यायची नाहीये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर केपीएल. केपीएल सीझन 1 जो मात्र गाजवलेला खेळाडू संतोष सुरोशे आपण पाहू शकतो. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील तिसरे षटक घेऊन आलेत. गोलंदाज तयार पहिला चेंडू टाकण्यासाठी. पंचांचा पुन्हा एकदा इशारा. लेट्स प्ले. पहिला चेंडू या ओव्हरचा. यावेळी स्लोवर वन चेंडू होता. स्लोवर वन चेंडूचा वापर, व्हेरिएशन आणि गतीमध्ये परिवर्तन जे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना आपण पाहू शकतो. यावेळेस पुन्हा एकदा आपटलेला चेंडू होता. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीझन मध्ये ट्रॅव्हल होत होता तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येत पुन्हा एकदा एकनी वाढ. 21 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 21 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र नकल चेंडू होता आणि आम्ही नेहमीच म्हणतो नकल चेंडू टाकण्यासाठी अक्कल लागते आणि ती अक्कल जी मात्र आपल्याला पाहायला मिळते संतोष यांच्या माध्यमातून. सातत्याने नकल चेंडू त्यांच्या माध्यमातून नेहमी टाकलं जातो आणि त्यावेळेस मात्र ते भल्या भल्या बॅट्समनांना डॉट चेंडू घालवतात. एक्सपिरियन्स खूप जास्त आहे भरलेला आणि यावेळेस मात्र फलंदाज बीट झालता. एसटी रक्षक सुद्धा बीट झाला होता. क्षेत्ररक्षकाने सुरेख बॅकिंग केली आणि अजून एक निर्धाव चेंडूची समाप्ती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपण पाहू शकतो.
यावेळेस लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न होता, चेंडू पडल्यावरती थोडस वळण घेताना आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू जात होता डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने 3 षटकांचं वाजवी खेळ समाप्त झालं. धावसंख्या धाव फलकावरती असेल 1 गडी बाद 23 धावा, 23 रन्स ऑन द स्कोर बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. पाहायला गेलं तर 1 ओव्हर इज रिमेनिंग ऑफ इनिंग. 1 ओव्हर ची मात्र अजूनही शिल्लक असेल या इनिंग्स मधली. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचे, कारण टायमर लावलेला आहे. तुम्ही देखील या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. तेवीस धावा ज्या मात्र धाव फलकावरती असतील 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तो गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहू शकतो. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील शेवटचं, चौथं हाणामारीचं देत ओव्हरचं स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन साईनाथ ठाकरे. गोलंदाज तयार. यावेळेस लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न, मिस टाइम फटका झाला होता. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतो, इनफिल्ड मध्येच, तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि धावबाच्या स्वरूपात झटका क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. स्वरूपात झटका क्रमांक नक्कीच न्यू बॅट्समन आपण पाहू शकतो, तो म्हणजे रत्नेश खंबाळे. नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल. टीम मीटिंग वारंवार घ्यायची नाहीये. गोलंदाज तयार. बेस फुलटॉस चेंडू होता आणि नक्कीच फुलटॉस चेंडूला गॅदर करू शकले नाही, कॅपिटलाइज जे मात्र करू शकले नाहीत बॅटीचा, आणि चेंडूचा काही संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आणि स्थगित असेल 24 धावा ज्या मात्र धाव फलकावरती. नक्कीच राकेश लोखंडे याच्यासाठी सुवर्ण संधी. जर त्यांनी झेल पकडली तर अक्षयदादा भोईर साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ते मात्र 22 1 धाव जी मात्र आपण पाहू शकतो संघाच्या अकाउंट मध्ये ऍड होत असताना 25 धावा ज्या मात्र धाव फलकावरती असतील. शुभमचा जर विचार केला ना तर 11 चेंडूंमध्ये 11 धावा ज्या मात्र शुभमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र स्ट्रायकर एंड वरती असेल तो म्हणजे रत्नेश. यावेळेस लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न होता. इनफिल्ड मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण आणि सुरेख झेल जी मात्र टिपलेली आपण पाहू शकतो ती म्हणजे मैदानाच्या आतमध्ये. आणि झटका क्रमांक 3 जो मात्र लागत असताना रत्नेशला परता लागतोय टुवर्ड्स दी पवेलियन. डीजे बॅट्समन आपण पाहू शकतो मयूर सुमात्र येताना. नक्कीच पिनू नावाने सुपरिचित
आमचे जवळचे मित्र मयूर आणि आमची ओळख जी मात्र MVKP लीगमध्ये झाली होती. मयूर देखील चलो शिर्डी 11 संघाच्या माध्यमातून खेळत होता आणि मी देखील त्या संघाच्या माध्यमातून खेळत होतो. आणि येस यावेळेस मात्र सुरेख जेल जी मात्र टिपली जात आहे संतोष सुरोशी यांच्या माध्यमातून सायनाथला अजून एक विकेट जी मात्र मिळत आहे. मयूर देखील आल्या पायवली परतायला लागतंय टुवर्ड्स द पवेलियन ते म्हणजे मयूरला तुझ्याच मॅचची की आपल्याला पाहायला मिळाली. झटका क्रमांक आणि 4 यावेळेस मात्र नक्कीच संतोषदादा ठाकरे साहेबांच्या माध्यमातून सायनाथसाठी सुवर्ण संधी. जर हॅट्रिक कंप्लीट केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि नक्कीच पहिल्या इनिंगचा वाजवी खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती असेल 24 आणि समीकरण असेल ते म्हणजे 24 चेंडू आणि 6.50च्या सरासरीने 26 धावा विनंती असेल ते म्हणजे चलो शिर्डी 11 संघाला त्वरित आपले सलामीचे 2 हा गोलंदाज पंचांचा इशारा येत असताना लेट्स प्ले गेम ऑन बुद्ध टीम शो गुड गेम शो दी क्वालिटी क्रिकेट शो दी बेस्ट क्रिकेट. पहिला चेंडू यावेळेस मात्र ब्लॉक होलचा बी घेतलेला चेंडू निर्धाव चेंडूची समाप्ती जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. मला आठवते रत्नेश मामनोलीकर चषकामध्ये रत्नेश बॅटिंग करत होता आणि त्यांनी नक्कीच 6 चेंडू डॉट केले होते. एक पूर्ण मेडन ओव्हर घालवलेली परंतु सेकंड इनिंगमध्ये तोच होता ज्याने पुन्हा एकदा
मेडन षटक फेकलं होतं, त्यामुळे कॅलिबर जो मात्र टासून टासून या खेळाडूमध्ये भरलेला आपण पाहू शकतो. त्यावेळेस मात्र तोपर्यंत 2 धावा ज्या मात्र कंप्लीट झालेल्या आपण पाहू शकतो. पहिल्या चेंडूवरती नक्कीच निर्धाव चेंडू आला, त्यानंतर कॅचची संधी होती. ही जर कॅच पकडली गेली असती तर नक्कीच अजून एक निर्धाव चेंडू जो मात्र होऊ शकला असता. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू होता, यावेळेस मात्र पंचदंडित करत असताना वाईड चेंडू आणि 1 फॉर दी ओव्हर जो मात्र कॉल रत्नेशला दिला गेलेला आहे. कारण रत्नेशला देखील माहिती आहे आपटलेला चेंडू असेल ना तर आडव्या पट्ट्याने मारणं हे देखील हार्ड असतो. येस, यानंतर होणारी मॅच देशाला देखील माहिती आहे त्यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आडव्या पट्ट्याने मारणं एसबी हे देखील पावशीपाडा हार्ड आणि त्यांना असतो. फाईट करेल अगेन्स्ट ओमकार. यानंतर 11 संघ होणारी दोन्ही match. संघांच्या संघनायकांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करायला यायचे. येस, दोन्ही संघाचे संघनायक आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. नक्कीच न्यू बॅट्समन आपण पाहू शकतो. अनिकेत इंदुलकर, मॅन फ्रॉम कांबा. मागच्या सीझनचा विचार केला तर खूप जास्त मदत जी मात्र आम्हाला अनिकेत असेल, अनिकेत इंदुलकर असेल, त्यानंतर विशाल भोईर असतील, त्यांच्यासोबत आदेश पावशे असतील, पवन जाधव असतील, यांच्या कार्तिक देखील असेल, कार्तिक भोईर यांच्या माध्यमातून खूप जास्त मदत जी मात्र आम्हाला लाभली. सातत्याने आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत लागली ना तर अगदी काही क्षणातच त्यांच्या माध्यमातून मदत जी मात्र आम्हाला मिळायची. होळ्या मॅचकडे यावेळेस लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न आणि चेंडू जातोय तो म्हणजे मिड विकेट सीमारेषा पार संघर्षाचा शंखनाद करणारा अनिकेत इंदुलकरच्या बॅटमधून येतोय KPL ब्रँडेड चौकार. यावेळेस लांबी कमी उंची जास्त, क्षेत्ररक्षक येतोय खाली. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी फंबलनेस आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच नाणेफेकीचं कौल जिंकलं ते म्हणजे पावशेपाडा संघाने आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रित केलं फलंदाजीसाठी ते म्हणजे ओमकार 11 संघाला. नक्कीच पुढचा सामना जो मात्र आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. पंच या चेंडूवरती डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. येस, धावसंख्येत एकनी वाढ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती असेल 2 गडी बाद 8 धावा. जर समीकरण पाहिलं तर आता 18 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज असेल. इथून मात्र रन बॉल फक्त आणि फक्त सेन्सिबल क्रिकेट, एज्युकेशनल क्रिकेट खेळायची गरज आहे. आणि नक्कीच आम्ही पाहिलेलं आहे 6 चेंडूंमध्ये 6 धावा सुद्धा डिफेंड झालेल्या. 6 चेंडूंमध्ये 5 धावा सुद्धा डिफेंड होताना पाहिल्यात. 6 चेंडूंमध्ये 4 धावा सुद्धा डिफेंड होताना पाहिल्यात. विचार केलं तर नक्कीच कावदेवी वरप संघ होता आणि त्यांनी नक्कीच डिफेंड केलं होतं. सेमीफायनलची मॅच होती, खलिंग होता समोर, खलिंग संघ.
आणि त्यावेळेस मात्र 6 चेंडूंमध्ये 4 धावा ज्या मात्र त्यांनी डिफेंड केल्या होत्या. गोलंदाजी मार्कवर होता आबा कारंडे. दरम्यान यावेळेस लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न, लांबी कमी उंची जास्त, आणि येस फॉलो थ्रू मध्ये सुरेख झेल जी मात्र टिपली गेलेले झटका क्रमांक 3 जो आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो, स्पीडअप करा. न्यू बॅट्समन आपण पाहू शकतो कृष्णा ठाकरे येत असताना. गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज तयार. यावेळेस मात्र बॅटीची कडा लागली होती. सुरेख क्षेत्ररक्षण जो मात्र इनफिल्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तोपर्यंत घेतलेली सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट इथे पुढे जात असताना 9 धावा ज्या मात्र धाव फलकावरती असतील. समीकरण पाहिलं तर उर्वरित चेंडू 16 जिंकण्यासाठी 17 धाव्यांची गरज असेल. स्ट्रायकर एंडवरती प्रकाशित आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकर एंडवरती कृष्णा. यावेळेस लॉंग द वी चेंडूला स्टिअर केलं. चेंडू लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल होत होता. तितकंच सुरेख असं क्षेत्ररक्षण जयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. तोपर्यंत घेतलेली सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीने होते. प्रत्येक निर्धाव चेंडू जो मात्र दबाव पूर्ण प्रकारे वाढवेल चलो शिर्डी 11 संघावरती आणि कमबॅक करून देईल, तो म्हणजे संकी नील्या 11 या संघासाठी. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक येतोय खाली, आणि अजून एक झेल जी मात्र फॉलो थ्रू मध्येच आपल्याला पाहायला मिळते संजीवच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक येतोय खाली, आणि अजून एक झेल जी मात्र फॉलो थ्रू मध्ये नक्की समीकरण पाहिल्यानंतर उर्वरित चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी 15 धाव्यांची गरज. बॅट्समन आपण पाहू शकतो साईनाथ नॉन स्ट्रायकर एंडवरती. स्ट्रायकर एंडवरती असतील ते म्हणजेच परीक्षित. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र आउटसाइड येस नो चेंडू असेल. गुडा डोळे बघा नीट. पुढील चेंडू असेल तो म्हणजे फ्री हिट. पंचांची वाद घालायचा नाही मित्रांनो, थोडस सहकार्य करा. दक्ष आणि चाणक्य आमचे पंच
अजूनही 14 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस मात्र धावबादच्या स्वरूपात प्रकाशितला परतायला लागते टुवर्ड्स द पवेलियन. झटका क्रमांक 5वा आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र कमबॅक जो मात्र आपण पाहू शकतो सनकी निल्या 11 संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र अजूनही 14 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस मात्र धावबादच्या स्वरूपात यावेळी शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. अजून एक चेंडू हवेत आहे आणि अजून एक झेल जी मात्र टिपली जात आहे. सुरेख कमबॅक जो मात्र आपल्याला पाहायला मिळते सनकी निल्या 11 संघाच्या माध्यमातून. झटका क्रमांक 6वा लागत असताना 12 या आकड्यावरती. शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. अजून एक चेंडू हवेत आहे आणि अजून एक झेल जी मात्र असतील. अजूनही 14 धावांची गरज. 10 चेंडू आणि 14 धावांची गरज. दहा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल इथून. बारा धावाच्या मात्र धाव फलकावरती. सव्वीस बनवायचेत. तुमचा 12th मॅन इथे आहे मित्रांनो. तुमचा 12th मॅन इथे आहे. दहाला 14च धावा पाहिजेत मित्रांनो. 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. ऐक ना मित्रांनो, तुमचा 12th मॅन इथं बसलेला आहे, तो बघेल.
यावेळी सापडलेला चेंडू होता, चेंडूला पाठवलाय तो म्हणजे डीप पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर रत्नेश होता क्षेत्ररक्षक, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा फलंदाजच्या बॅटतून येतोय संघर्षमय चौकार. म्हणजे डीप पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर रत्नेश होता. 9 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. यानंतर होणारी मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल ओमकार 11 आणि त्यांना फाईट करेल अगेन्स्ट SB वॉरियर्स पावशेपाडा. नाणेफेकीचं कौल जिंकलं ते म्हणजे पावशेपाडा संघाने आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. विनंती असेल मॅच झाल्या आपण मैदानाचा ताबा घ्यायचे. बेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचे दोन्ही आहेत समांतर धावा मिळतील अव्वांतर 17 धावा ज्या मात्र धावफलकावरती. तर समीकरण पाहिलं तर उर्वरित चेंडू असतील 9, जिंकण्यासाठी अजूनही 9 धाब्यांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र कट टाकलेला चेंडू पडल्यावरती आत आला आणि नक्कीच निर्धाव चेंडूची समाप्ती झाली आणि आता समीकरण 8 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकतो. यावेळेस लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न, चेंडू कॉर्नर रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषा पार. धावा मिळतील 4 और जब रन मिलेंगे 4 तब भी तो होगा. यावेळेस लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न, चेंडू कॉर्नर रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक होते आणि या चौकाराच्या मदतीने मॅचचं समीकरण थोड्या वेळासाठी उद्ध्वस्त, कारण चेंडू होता, चेंडू थोड्या वेळासाठी उद्ध्वस्त आणि 3 षटकांच्या समाप्ती चेंडू 7 जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज. डीजे मास्टर. इथून मात्र 6 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. मयूर येत असताना आपण पाहू शकतो गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती जी मात्र आपण पाहू शकतो 5 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज असेल. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र वाईट चेंडू असेल, एक तर कर्जबाजारी त्यात उसणं शेजारी. 5 चेंडूंमध्ये 4 धावा बनवायचे आणि त्यामध्ये एक अव्वांतर चेंडू आला, त्यामुळे आता 5 चेंडू आणि 3 धावेचीच गरज असेल. कंपल्सरी 3 धावा ज्या मात्र बनवणं गरजेचं असेल. यावेळेस बॅटीची कडा लागली आणि चेंडू स्लिपमध्ये फाईन लेगमध्ये ट्रॅव्हल होत होता. शॉर्ट फाईन लेगमध्ये असलेले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण, तोपर्यंत घेतलेली सिंगल. आता समीकरण 4 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. स्ट्रायकर एंडवरती सायनाथ, नॉन स्ट्रायकर एंडवरती राज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहू शकतो आपण मयूर असताना, त्याला मात्र इथे डिफेंड करणं गरजेचं आहे, कारण 4 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. इथून मात्र फक्त आणि फक्त सेन्सिबल क्रिकेट, 2 क्रिकेटिंग स्कोरिंग शॉट जर खेळला तर नक्कीच मॅचमध्ये कमबॅक, मॅच जिंकू शकतात. आणि
पंचांशी वाद घालायचा नाही विनंती असेल. यावेळेस निर्धाव चेंडूची समाप्ती. स्पीडअप करा विनंती असेल, थोडंसं स्पीडअप करा भावांनो. 3 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. साईनाथच्या माध्यमातून एज्युकेशनल क्रिकेट जो मात्र आपण पाहू शकतो फक्त आणि फक्त दिशा दाखवायचं काम जे मात्र चेंडूला करत असताना तो यावेळेस शफल होऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आणि येस मॅच विन होत आहे. मॅच जिंकलेली आहे ती म्हणजे चलो शिर्डी 11 संघाने. कॉंग्रॅच्युलेशन चलो शिर्डी 11 अँड हार्ड लक टीम सनकी निल्या 11. नक्कीच विनंती असेल पावशीपाडा संघाला आपण आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचे. त्यासोबत ओमकार 11 संघाला सुद्धा विनंती असेल आपले सलामीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे.